बाहेर ना मस्त असा पाऊस चालू आहे आणि पाऊस आला म्हणजे गरमागरम पकोडा भजी आणि चहाचा आनंद नाही घेतला तर काय। आज मी बनवत आहे कांदा पकोडा भजी, त्यासोबत मस्त ताकाची कढी आणि गरमागरम चहा। पकोडे बनवण्यासाठी मी इथे हिरा बेसन घेतलेले आहे। हिरा बेसन म्हणजे बॉम्बे बेसन आणि त्यातच खूप सारे कांदे चिरून घातलेले, कांदे उभे आणि पातळ कापलेले आहे। त्यातच इथे मी आवडीप्रमाणे हिरवी मिरची घातली आहे व ओबडधोबड कुटलेले धणे घातले। आता यामध्ये थोडंसं बेकिंग सोडा व चवीपुरतं मीठ घालायचं आहे। यातच ओवा घालूयात। याला थोडंसं हाताने क्रश करून घालूयात म्हणजे छान स्वाद येईल। भजी तळण्यासाठी इथे मी तेल गरम केलं, त्याच तेलाला थोडंसं यामध्ये मिक्स करायचं आहे, त्यामुळे पकोडे अगदी क्रिस्पी होतात। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे जर का खूपच कोरडं वाटत असेल तर थोडंसं आपण पाणी ॲड करणार आहोत। पाणी आपल्याला अगदी कमी वापरायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करोस्तोवर इकडे तेल ही गरम करायला ठेवायचं आहे। तेल इथे अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल अगदी खूप कडकडीत गरम नाही करायचंय। या पद्धतीने सर्व भजी आपल्याला तेलात सोडून घ्यायचंय। ही भजी तेलात सोडून झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, म्हणजेच हे पकोडे कुरकुरीत होतील। तुम्ही इथे बघू शकता पकोडे अगदी व्यवस्थित कुरकुरीत झालेली आहेत। हे पकोडे अगदी विकत सारखे बनले आहेत व हे पकोडे बनण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, साधारण 15 मिनिटं याला लागलीत। पकोडे बनवून इथे रेडी आहे। आता आपण लगेचच ताकाची कढी बनवायला घेऊयात। या पकोड्यासोबत ताकाची कढी खूपच टेस्टी लागते। कढी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचंय। तेल गरम झालं की त्यातच जिरे आणि मोहरी घालूयात। जिरे मोहरी तडतडले की त्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आलं लसूणला सोनेरी रंग आला की त्यातच हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया। हिरवी मिरची देखील छान फ्राय करून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण फ्रेश ताक घालूयात। ताकामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे, यामुळेच या कढीला अगदी छान टेस्ट येते। आता हे ताक फोडणीमध्ये घालूयात। आता या कढीला सतत ढवळत राहायचं आहे। आवडीप्रमाणे पाणी घालायचं। ही कढी अगदी पातळ छान लागते। थोडीशी हळद घालूयात व चवीपुरतं मीठ घालायचं आहे। या कढीला सतत ढवळत राहायचं, नाहीतर ही कढी ताकाची असल्यामुळे ती फुटल्यासारखी होते, त्यासाठी सतत ढवळत राहायचं आहे। यामध्ये बेसन पीठ किंवा कुठलंही पीठ घातलेलं नाहीये, त्यामुळे याला शिजवायची गरज नाहीये। आता ही कढी थोडीशी गरम झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता आपली कढी इथे रेडी आहे। तुम्ही हवं तर फोडणी देताना कढीपत्ता आणि कोथिंबीर देखील ॲड करू शकता, नसेल तरी देखील ही कढी छानच लागते। तुम्ही नक्की ही कढी ट्राय करून बघा। मला याची टेस्ट खूप आवडेल आणि तुम्ही वारंवार बनवाल। मस्त इथे पकोडा आणि गरमागरम कढी रेडी आहे। टेस्ट तर याची काय सांगू, एकदा बनवून तुम्ही थांबणार नाही, एवढं टेस्टी आणि परफेक्ट बनला आहे। गरमागरम चहा देखील रेडी आहे। बाहेर मस्त असं पाऊस पडत आहे आणि त्यासोबत गरमागरम पकोडा भजी आणि चहा तुम्हीही नक्की ट्राय करा आणि पावसाचा आनंद घ्या। आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।